वर लागून वाटी वर लागून पाच पाच आहे वर लागून मिठ्या उन्हाच्या लय चालते रे काना मोकळा असल्यामुळे कुठून नाही शिरते रे वर पडलं की मला माझं कपडे पण मळली तिथं कसं मध्ये शिरले का का पोपटा बसला लयच गुरबडत ना रे नाही गुरबडात कापडन बिपडन शिरचं पाण्यात वला करून होता तो वर लागून वाट चालली होती काळकाच्या बेटाच्या वर लागून आली असते ना काय नाही का मळून गेली वला शिरता अंगात घातला ते कसं आहे लागलं ना पोपटा कसं आहे वर बसल्याला पाणी बाकर जरा दहीनच झाली माझी लय पळत पळत आली माझी काठी गावली नाही बिराडाव तर बिन काठी आली पळत म्हणलं घेता येईन एखादं लाकूड आता आता काही इलाज नाही पाणी आणलंय ना आणलं ना बाटली भरून नाही जोरात मिठी आणले मिठी आता ह्या टायमाला मोकळा असल्यामुळे मेंढर कचा कचा चालते मला वाटलं ते झाला का थांबता तुम्ही गडी मेंढर जोरात चालते रे अगदी पटापटा मग काय बरं गावला बुगा गावला हा बरा गावला बघ आता कोणा जायचं जाऊ ना खाली वळ जरा वळ आता आटल्याच त्या पाण्याचे बरेच दिवस झाला आलो नव्हतं इकडे 15 दिवसात नाही येडा आला असून इकडे 15 दिवस झाला असतील झाला आता चांगलं कराय का म्हणून त्याच्यामध्ये ते तसलं झाड येतं त्यात वाटत नसेल गावली तुला अहो लय कारवंदाचं पण वर पाडलं पुन्हा ते फुलांचं हेच गाच पाणी त्यात मध ना आली ना मधनं झाले या 5 झाडाच्या खाली वर लागून वाट होती चांगली म्हणलं म्हणून या पाहिजे होतं बाई आक लेच गुरबुडे म्हणा मी शर्ट दोन अंगात घातला होता 1500 पत धुतला होता हा काय आखात मला आणि लाल जरच झाला चला आता जाऊ पुढे आणि काय झालंय पुन्हा जाळलंय त्याच्यामुळं काळ पण लय खाकाना लय उडते ते व्हायला त्या लाकडाच काळ लाकडाला चिकटलं की अंगाला लागते मग काय काळ बाणा आहे भाकर घेतली ती खाऊन जेवायचं हा ना कुठे जेवायचं जीव येते जण काय आता कुठे तिथं हा कोणाला जायचं? मेंढर चरती ना खात्री आली हा गेड्या मग घ्यायचं ना सावली म्हणजे हा ती गाणे ह्या जवानी हा अहो त्या ह्या जवानी पोळ्यावानी गाणी गाणीच्या त्या लाल मुंग्या तर नाही हा ती सावली का अरे त्या झाडावर वरनं अंगावर पण त्यांचं पूळ असतात लय मोठालं आता आता हा आले मी वरती फिरले माघारी माघारी फिरले ना वा, ट्रू. जे पटकून खाऊन मग काय बाका परत मोर गेलो की गेलो आपण हा कुठं चल पुढं जाऊ लय आम्हाला असं जाळ कानात फिरायला लागते पाय बघितलं का बसती सारखी असं पायाला दिसे लागलंय तिच्या आता काय झालं इकडं म्हणजे याला फुटली ते असं नवीन पाला फुटला येईल त्यामुळे हे येईल अगदी हिरव्यागार अशा चालत आहे काय वागून आणली का बाकर पुढे बाटली पाणी काय आणलंय बाना आज जेवण जेवण आणले बाकर आणि आपला दनगरी मसाला सकाळचं पण माणूस कसं होतंय म्हणजे ऊन लागते ना जेवत नाही ताक पेलं तर मग भूकच लागत नाही हा ना त्यामुळे मग रानामध्ये आपला चटणी मिरचा बांधून आणायचा आणि मग इकडे खायचं जरा भाकर रानामध्ये काय पण खाते माझा मग काय हा ना मिठा संग म्हणलं तरी भाकर खाते हा कैरी गावली एक माशी कैरी काय हे कुराड देता का जरा कैरी कापाय
दुकानात आहे सावली हेच गारी रे बाण आहे. लय गार मग. हा? पावसाळ्यात तसा आहे त्याला. हा हा हा. मसाल्या संग भाकर पण भारी लागते हा. हा मग पोरं दाबली मसाला खायची लय आवड पोरांना. लय. आंबा चांगला भेटलाय बा नाही हं. पातळ केली का हो हे करायचं का मग? काय हो? हे आंबा चिरून यात टाकायचा का हा कांद्यासारखा? लय भारी लागतो अहो. तरी चालेल. टाकू का? हा मस्तच काम होईल. माझ्या आता लक्षात आलं की आपण जेवताना करतो तसं करायचं. लोणचं म्हणायचं. लोण. मी नाही पोटात गेलं म्हणून टाइम दिला आपल्याला. हा टाइम दिला. यार किती खाले मी त्यांनी लय खालं. आणि होळणी पण चराय निघलो होतो चांगल्या गावात. बरं दिसत मी इकडे आल्यामुळे त्याला चराय गावलं चांगलं. हा ना टाकू का थांबू. टाक की. बरं दे ना दादा माझ्या. मला ते आंबा आणि ते मसाला बघून तोंडाला पाणी सुटलं माझ्या. कारण ते पहिलं आपण काय जेवताना दे ना ते बनवायचं तसं. मग आता असं करते. हा. ते बारीक असल्यामुळे खालवा आहे ना. लोणचं तयार झालं डायरेक्ट. हा. बस लोणचं झालं. एकच नंबर बनवले लोणचं बनवले आंबे चांगले. थोडं 2-4 जण अजून मीठ पाहिजे होतं ना. बस सकाळ मुरलं तेलामध्ये मसाला. माझं हळू हळू. कॅमेरा सेट केला तिथं. मेंढर जाते ते घास आहे. लय भारी लागतो जेवण म्हणजे एकदम आमटाने तोंडाला पाणी पण सुटला. चालू का पुढं तुम्ही या मागं. घ्या तुमचं भाकर जातात जाऊन. आमचं बिराड आवाज आम्ही हा हा. 1-2 वाजेपर्यंत पुढं जायचं. जिथपर्यंत जायचं आपल्याला तिथपर्यंत आणि मग परत 3 वाजता माघारी फिरायचं. कडेवर उभी करायची कारण आता ऊन पण लय लागते. पाणी येळात दिवसभरामध्ये 2-3 वेळा तरी भेटलं पाहिजे. काही एक टायमाला 3 वेळा भेटतं, काही एक टायमाला 2 वेळा भेटतं किंवा मग कधी आउटसाईडला जर गेलं तर मग एकच वेळा भेटतं असं पण होतं कधी. का नाही बोलत आता पुढं. वाढ वाटतंय का? हा लय भारी वाटतंय गावतात मला. मेंढर चरते ते ना. मिंड्या चरते ते बी ना आपल्याला बी बसाय गार वाटतंय मस्त ना. मिंड्या बी चरते ते चांगले. आज इकडे मेंढर घेऊन आला ते चराय चांगलंच गावलं. बरेच दिवसांनी वळा आहे बाण आहे हा आहे ना. त्यामुळे मेंढर चरते आता. आपणच बऱ्या दिसत ना आलोय आता. हा. देणार आहे ना आपल्या 1 दिवस झाला नाही आले. मेंढर म्हणजे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी नाही लागते ना.
या काही ठिकाणी नेल्या तरच त्या निहार येतात, नाही तर रोज जर एका जागेवर न्यायच्या म्हणजे नुसतं आरोड कोंब करते ना. बाणायला चालले काही नाही, काय शिवायचं. हा दळणी आहे दळणी. मेंढर चांगले नादावले इथं. मी पण नादावले मेंढरा नादावल्यामुळे मी बी नादावले. कधी मध्ये असं जरा आबाळ पण येते, जावाळ नाही होत त्यामुळं. उकडलेवान झाले मला पण. हा ना, तुम्हाला उकडते उकडते. हा कोकणामध्ये उकडणार मुलू घेऊ. साहेबांनी शिर्ट दिला तुला, त्यांना वाटलं बाण दररोज उन्हात तानात फिरते. हा गरम म्हणजे उकडलं बाई मला सवय नाही घालायची, ती उकडतंय बी का बाबा. असं मेंढरा मग आपल्या मेंढपाळाच्या महिला शिवती ना, पावसाळ्यात त्यांना शिवायला भेटत नाही, त्यामुळं मग हे सगळे म्हणजे उन्हाळ्यात तयारी करून ठेवायची, जे जे आपल्याला काय कापड लागतात त्याची. हा एक अर्धा असं घरी पण द्यावं लागतंय मला. काय पाहुण्या रावळ्याला पण द्यायला लागते. पाहुण्या रावळ्याला लागतंय पण नाही देत नाही बाबा. पाहुण्या रावळ्याचं कुठं घेता दुखणं. बाना तुला गुंबडीला पण रेवड घालता येते ना. हा येते ना. पाहुण्या रावळ्याला नाही बाई, घरी द्यायला लागतं या. तर घरच्यांना म्हणजे पाहिजेच ना आपल्या म्हणजे द्यायला. घरी माझं म्हणजे वर्षात ना असतच एक ना एक. आपल्या मनाने नक्षी काढायची. आता याला कडणे आधी मी कापण्या लावून घेतल्यात या, आणि नंतर मग हे चाललंय आता शिवायचं. आता बरंच आहे ना, किती दिवस जाईल तसं शिवायचं म्हणलं तर एका दिवसात रंगीबेरंगी रे बानाय, हा रंगीबेरंगी आहे. हा एका दिवसात शिवून दाखवेन, पण तेवढं आपल्याला असं होते. आता दिवसभरात नाही ना, हातातच नव्हतं घेतलं का, आत्ताच घेतलंय इथनं एवढंच टाकलंय. आता चांगल्या जागेत आले म्हणून म्हणलं थांबल्या तर मिंड्या बी चारत्यात आहे. स्लोप बनवायला सुटलाय. आणि तेवढ्यात मला हे पण आले या, उत्साह पण आलाय शिवायचा. उत्साह आला तरच शिवते मी पण, त्याचा उत्साह यावा लागतो. मेंढर पण येळाची पळतीला चारायला लांब लांब न्यायला लागते रे चारायला. मेंढराच्या खरं तर आपल्याला चाऱ्या पाण्याची लयच काळजी घ्यायला लागते. मग काय उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या. त्यांची आता एवढी जगवायची म्हणजे काळजीने घेतल्याशिवाय तर हे काय एवढं जगवायचं तरी काय. यूपी होय. मग इथं हायस्कूलला सलान जातो. चालेल जातो ना आता. हायस्कूल का कितीला आहे मग? 6वी. 6वीला आहे का? मस्त तुमचे व्हिडिओ येते. किती व्हिडिओ बघितले तू? लय व्हिडिओ हा ना. जेवण पण बघितलं तुमचं. आणि काय काय दुसरा बघितला? तुमचं जेवण, गाढव. हा गाडव नाही घोडं. हा सगळं बघतो. इथं गावाच्या कडेला मेंढर आमच्या आलतंय आणि लहान लहान मुलं इकडं मेंढर बघायला आलतंय. इकडे बारकीची मुलगी पण आली छोटीशी. आणि माझे मित्र अमन. होय कळलं का? मित्र का तुझा? तू कुठल्या शाळेत जातोस? मनोदय. हा मनोदय. होय. तू कितीला आहेस? 5वीला. आणि तू र? तो 6वीला. 6वीला का? आणि तिघी पोरगी पोरगा बघते तुमची व्हिडिओ. असं का? इकडे हे गावातली मुलं आहेत, तर गावाच्या कडेला मेंढर आलते आमचे चरायला. तर ते म्हणले तुमचा व्हिडिओ बघतो आम्ही. तर खरं तर म्हणजे आपलं व्हिडिओ लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत व्हिडिओ बघतात. बघितलं का? होय. तू कितीला आहेस? 10वीत आले होते. एका का पिस्तूल आहे काय? हा ऐकलाय का? लहान लहान मुलं येतो का, 3रीला 4थीला 5वीला अशी. बारकेत तू बघितलाय? बघतोच ना. मटण बघितलं वाटतं त्याने. हा आपल्या पोरा एवढा चित्र बाण आहे. अजून पण आहे ना, अगर बोलवलं ना सगळ्या गावाचा अर्धा पोरं तुमचाच व्हिडिओ बघतो. अड्ड्यावर का? असं का? माझ्या बाजूला ते काका आहे ना, ते पण बघते तुमचं. होय. तर आता इथं मेंढर आमचे चरा आले त्या गावाच्या कडेला. तर पोरं म्हणती की तुमचा व्हिडिओ बघते म्हणलं तुमची जरा शूटिंग तरी काढतो. हा एका का पिस्तुली. तू कुठल्या शाळेत जाते बाई? तू
मेंढर बघायची लय हवस असते इकडल्या मुलांना. गावाच्या कडेला मेंढर चरायला आली की ती मेंढर बघ, मेंढर बघ तिथं त्यांना हात लावायचा आहे. बारकीला हात लावायला आणली होती का तू? हा नाही चावत नाही. आम्ही लाईट बघता, आम्ही बघा व्हिडिओ बघता ना, तर परत रास व्हिडिओ असतो ना, ती पण बघतात. आता का बरं कसं काय चांगलं वाटतात का? हा एकदम मस्त. बा नाही काय बघते रे? अहो इथं 2 ताड आहेत. एक ताड लिंडी ताड आहे आणि एक गोळ्याचा ताड आहे. तो गोळ्याच्या ताडाला बारीक बारीक वर गोळ आहेत. आणि गेल्या वर्षी पावसाळ्यात गोळ पडलं का ते ताड गोळ ते आता उगावले या. आणि आता बघित खालचं उगावलेलं दिसलं, वर बघित होती किती येतं, वर पाडून नेल्यात आहे पण अजून आहे तर कवळं कवळं. आणि हो का हे गेल्या वर्षीच म्हणजे उगावले गेल्या वर्षी आपण नेऊन लावतो पर ते येत नाहीत रे बाणाय नाही. नाही येत आपल्या गाव काहीतरी पावसा म्हणजे ही जमीन चिकन वाटी किंवा मग ह्या जमिनीतच ताड उगावतात. बघा ना कसला किती उगावलेत पनेरी बारक्या. अहो ते जर आता जर आपण उकराय गेलं ना तर कमरे इतकं खोल नेलं तरी त्याचं गावाचं नाही. त्याच्यामुळे एवढं खोल जाते का तर एकदा आहे ना मी म्हणलं ताड उगवत नाही ना गोळ नेलं आपल्या तिकडं, तर हे न्यायचं म्हणलं काढून बारक. जेवढं उकरेन तो खाली, ते उकरेन तो खाली. हा हा तर आपण दिवाळीला या हट्ट्या खातो ना. हा काय आतल्या खाल्या होत्या की कवळ ताड गोळ खायला भेटतात. नंतर हट्ट्या किंवा मग आता ह्यात नाही राहिल्या, मागल ती गावली आपल्याला पण आता नाही. हो हे उगावलं. सगळं उगून आलं. बाणा त्या आम्हाला द्या. फाड फाड पुष्कवाऱ्या बघा खाली पड पंडच झाली ते. हान जरा जरा मा हान चोरून नगर मिठ्या गेल्या ना फक्त मिठ्या मोर निघून जायचं ना आपण तिथं जायचं. जरा मा हान चोरून मेंढर चांगली करते नाही. दिवस गेला आता चला हा चल परत बिराडा घट सोड. वाघर द्यायची दादा पण नाही दादा पाणी एखादी खेप गारा आणायला लागेल. होड घट शे बोकर जाणं बा नाही. हा बोकर हाय तर करते ना. हा कवळी तो आताची लागते रे, हा लागते रे. बोकर खायला पण लय बारा लागते ना. हा मग झाडाला कसलं आता हुपशीला पाला फुटला हा. हे बोकरीचं झाड आहे. भारी बोकर खायला लागतात नाही. लय भारी रानातला रान न्यावाचे. आपण ह्यात ताडा खाल्लं काय खाल्लं होतं ना हाट्या. हा ह्यात ह्यात त्याला आता बघ निबार पाडले जाऊ ते पुढच्याला उगावते. एक टायमाला यालाच गुंतून पण माणूस पडतं. ते सगळं म्हणजे इथं महानाटच आहे. काय काय ह्याला अरे पडली असती. महानाट मध्ये बरीच झाड आहेत वेगवेगळी. आणि दाब दाब खालची दाब असं काळ्या रानातनं जाताना जळल्या रानातनं खाकाना पण लय उडतोय दुरोळा. बाण बोला सरळवर सरळवर बोला म्हणलं मी आहे माग. याल तर कुठते पाहिजे तूच वाटी धरलं काय मेन माग पण राहिली होती. मी मधली जरा हाना आलो पुढं तेव्हा मग गेली पुढची पुढं. एक टाइम याल तर मेन गुत्ती तर पण मागच्याला इशारा द्यायला लागतो असा. आता बिराडाव जाईपर्यंत आम्ही बराच टाईम होईल. तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. धन्यवाद.